जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक पहिला स्तवन नाम समास पहिला मंगलाचरण श्रीराम समर्थ श्रोते पुसती कोण ग्रंथ काय बोलिले जी येथ श्रवण केलियाने प्राप्त काय आहे. जय सद्गुरू. श्रीमत दासबोधातला दशक पहिला आहे स्तवन नाम. स्तवन म्हणजे काय? फक्त स्तुती आहे का? स्तवन म्हणजे साधन मार्ग आहे. स्तवन म्हणजे भक्तिपूर्वक आदराने नम्रतेने देवदेवतांचे सद्गुरूंचे आणि ह्या ईश्वरी तत्वांचे गुणगान करणं म्हणजे स्तवन आहे. शाब्दिक स्तुती नाही आहे ही. भक्त आणि त्याचं दैवत, भक्त आणि परमात्मा यांच्यातील भावबंधाचा मधुर आविष्कार जर काय असेल तर ते स्तवन आहे. मग स्तवनाचा अर्थ काय आहे? स्तवन हे भक्तिभावानं केलं की ते समर्पणाची भूमिका दाखवतं. स्तवन मन एकाग्र करून केलं की ते ईश्वरामध्ये स्थित होतं. जर स्तवन करताना अहंकाराचा क्षय झाला तर तो त्या ठिकाणी अहंकार गाळून टाकतो. स्तवन स्मरण रूप साधना म्हणून केली तर ते नामस्मरण होतं. आणि जर स्तवन आत्मशुद्धीचा मार्ग म्हणून स्वीकारलं की अंतःकरण निर्मळ होतं. बरोबर? बघा, स्तवन केलेलं आहे. स्वतः अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाचं स्तवन केलेलं आहे. गीतेतला 11वा अध्याय काय सांगतो? विश्वरूप दर्शन योग. 11व्या अध्यायामध्ये अर्जुन स्तवनाद्वारे प्रभू श्रीकृष्णाचं विराट अफाट सर्व व्यापक असं जेव्हा रूप बघतो, विश्वरूप बघतो, तेव्हा त्या ठिकाणी तो भगवंताचं स्तवन करायला लागतो. बरोबर? मग स्तवनाचे आम्हाला लाभ काय झाले? मनशांती मिळाली, मन निर्विकार झालं, शांत झालं, प्रेमभाव वृद्धिंगत झाला, अहंकार अहंभाव कमी झाला, भक्तीकडे वाढायला लागलो आम्ही, मनाचं परिवर्तन झालं, बाह्य गोष्टीकडून आता अंतर्मुख व्हायला लागलो, चैतन्याची अनुभूती यायला लागली, सकारात्मक स्पंदने निर्माण व्हायला लागली. फक्त स्तवन केल्याने शब्द, सूर, भाव यांच्यामध्ये जागृत होऊन एक दिव्यता प्राप्त व्हायला लागली आणि सकारात्मक स्पंदने निर्माण व्हायला लागली. स्तवन म्हणजे भक्तियोग. स्तवन म्हणजे भक्तियोगातील एक प्रभावी अंग. संत परंपरा काय करते? विठोबाचं स्तवन करते. बरोबर? स्तवन कसं करावं? श्रद्धेने करावं. अंतःकरण शुद्ध होतं. श्रवण नम्रतेने करावं, विनय भावाने करावं, श्रवण भावपूर्णतेने करावं. भावपूर्णतेने केलं की शब्दांची गरज पडत नाही, फक्त भावच अर्पण करायचा. श्रवण नित्यतेनं करायचं, नियमित करायचं, नियमित श्रवणाची साधना करायची. स्तवन हे आध्यात्मिक मार्गावर चालणाऱ्यांसाठी एक आरंभ बिंदू असू शकतो, कारण तिथं मन एकाग्र होतं, किंवा ते अगदी एक परिपक्व असं फळ असू शकतं जे ईश्वर प्राप्तीनंतरचा प्रेमभाव दर्शवतं. खरं तर स्तवन म्हणजे काय आहे तर तुमच्या आमच्या हृदयामध्ये असलेली एक आर्त हाक आहे. शब्दात व्यक्त झालेलं ते ईश्वर प्रेम आहे, असं ते स्तवन आहे. बरोबर? संत तुकाराम काय म्हणतात? स्तवनात इतका भाव असावा की हा देहही भक्तीत लीन व्हावा. स्तवन म्हणजे आध्यात्मिक जीवनातील एक अत्यंत पवित्र, परिपूर्ण आणि
परिणामकारक साधन आहे. केवळ गुणगान नाही होते, केवळ गुणगान नाही तर ईश्वराशी संपर्क साधण्याचं एक माध्यम म्हणजे स्तवन आहे. जर भावपूर्णतेने, नम्रतेने केलं तर भक्तासाठी ते आत्मसाक्षात्काराचं दार उघडू शकतं. इतकी ताकद आहे या स्तवनामध्ये. बरोबर. मग आपल्याला काय सांगितलंय समर्थांनी? पहिला दशकाच्या नावावरती बोललं पाहिजे. श्रवण तुम्ही आम्ही केलेलं आहे. आता यायचं आहे मंगलाचरणाकडे, दशकाकडे. दशकातून समासाकडे आलं. मंगल्याचं आचरण तुमचं आमचं घडलं पाहिजे. प्रत्येक आठवड्याला समर्थांनी एकच त्या ठिकाणी काय दिलेलं आहे? समास दिलेला आहे. वर्षानुवर्ष, दशकानुदशक आपण हा समास ऐकत आलेलो आहे. मांगल्याचं आचरण तुमच्या आमच्याकडनं होतंय का? बैठक झाली, पहिले 2 दिवस उत्तमाचे जातात, त्याच्यानंतर थोडंसं डळमळायला चालू होतं आणि नंतर मग सगळंच कोलमडून पडायला चालू होतं. असं होऊ नये म्हणून हे स्तवन दिलंय. भगवंताचं स्तवन, नामस्मरण हे 2 वेळची उपासना आम्हाला कशासाठी दिलेली आहे? ते चार्जिंग आहे तुमचं आमचं, आणि केलंच पाहिजे. बरोबर. मंगलाचरणाची सुरुवात जी आहे ती श्रोता या शब्दाने होती. ज्याला ऐकता येतं, जो श्रवण करू शकतो तो श्रोता. मग श्रवण कुणाचं करायचं? लोकमताचं का श्रीमताचं? आधी आपण लोकमतमध्ये होतो, आता श्रीमतात आलो. बघा, जेव्हा श्रवणाला सुरुवात होते तेव्हा सगळ्यात पहिला शब्द येतो श्रीमत दास बोध. श्रींचं मत आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा. श्रीकृष्ण, श्रीराम, हे जे श्रीमतामध्ये तुम्ही आम्ही आलो, लोकमतातून श्रीमतामध्ये आलो, हा प्रवास सोपा नव्हता. पण तुम्ही आम्ही दक्षता घेतली पाहिजे की आता एकदा श्रीमतात आलं की पुन्हा लोकमतात जायचं नाही. मग त्यासाठी श्रवण आहे. आठवड्याचं श्रवण त्याचसाठी आहे, कारण समर्थांना माहिती आहे की बाहेर कली उभाच आहे. बाहेर कली त्या ठिकाणी उभाच आहे आम्हाला परत लोकमतात खेचण्यासाठी. म्हणून त्या ठिकाणी सद्गुरू आम्हाला पुसायला घेतात, श्रोत्यांना पुसायला घेतात. श्रोता मळून आलाय, श्रोता थोडासा अंगावरती धूळ लागलेली आहे, काहीतरी डाग उमटलेले आहेत. मग ते अगदीच कपड्यावरती नसतात, अंतःकरणावरती लागलेले असतात. कधी कधी श्रद्धा डळमळीत झालेली असते, निष्ठा डळमळीत झालेली असते, कधी कधी त्या ठिकाणी नामस्मरण डळमळीत झालेलं असतं. हे पुसायला घ्यावं लागतं. मग आठवड्याच्या बैठकीमध्ये काय होतं? आपले भाग सुटतात. मग समर्थ आपल्याला पुसायला घेत असतात ना. मग पुसून स्वच्छ करून परत आपण द्वैतात जातो, परत आपण मळून येतो. एखादी आई बघा कशी किती आत्मीयतेने आपल्या बाळाला स्वच्छ करते. ते बाळ परत जातं, खेळतं, पडतं, उठतं. मग परत ती तासाभराने आई त्याला परत आंघोळ घालते. ते काही घरात बसत नाही. मग ते परत जातं, परत पडतं, परत उठतं, परत लोळतं, परत सगळं करतं. आणि ही जी प्रक्रिया आहे, आई अगदी न थकता, न दमता, कुठलाही आळस न करता आपल्या त्या बाळासाठी, लेकरासाठी पुन्हा पुन्हा करायला तयार असते, अगदी आनंदाने. तसं आहे तुमचं आमचं नातं. हा गुरु शिष्यांचा जो संवाद आहे, सद्गुरूंना माहिती आहे की आपला शिष्य जातो कुठं, आपला दास जातो कुठं, आणि त्याला प्रलोभने किती आहेत, विषय वासना किती त्या ठिकाणी आहेत. म्हणून आम्हाला श्रोता म्हणून पुसणं गरजेचं आहे, चकाचक करणं गरजेचंच आहे.
श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जी येथ, श्रवण केलियाने प्राप्त काय आहे. श्रोता पुसतोय, ग्रंथ कोणता आहे, काय बोललं. श्रोत्यांबरोबर तमाम द्वैतातल्या लोकांना प्रश्न पडलाय, काय बोलिले जी येथ, इथं काय बोललं जातंय. हा प्रश्न पडण्यामागचं कारण आहे, तुमच्या आमच्यामधलं जे परिवर्तन आहे ते इतकं ताकदीचं आहे की द्वैतामध्ये लोकांना विश्वासच बसत नाही की एवढं परिवर्तन कसं होऊ शकतं. म्हणजे हे ज्या ठिकाणी जात आहेत त्या ठिकाणी काय सांगितलं जात असेल की ह्याच्यामध्ये एवढं परिवर्तन झालं आहे. एखाद्याला वाटतं हां गेलं का बैठकीला, जाईल 4 बैठका करेल, बसेल गप. पण त्याच्या 4 बैठकाच्या 40 झाल्या, 40च्या 400 बैठका झाल्या, पण त्याचं काय त्या ठिकाणी बैठक सुटली नाही. त्याच्या चेहऱ्यावरचं तेज वाढत गेलं, त्याचं त्या ठिकाणी आत्मस्थिती सुदृढ सशक्त होत गेली. आधी लय भांडायचं, आता भांडत नाही, नम्र झाला हो. आणि मग हे काय बोलिले जी येतं, काय बोलतेत काय त्या ठिकाणी. मग श्रवण केल्याने प्राप्त काय, श्रवणाच्या बैठकीला जातो असं तू सांगतो. भाऊ चला की कुठं, नाही जरा श्रवणाची बैठक आहे. मग श्रवण केल्याने प्राप्त काय आहे, काय आहे प्रश्न द्वैतातला सुद्धा आहे आणि श्रोत्याचा सुद्धा आहे. मग ह्याच्यावरती उत्तर दिलं पाहिजे. आहे उत्तर, ग्रंथानाम दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद, येथ बोलिला विशद भक्तिमार्ग. ग्रंथाचं नाव दासबोध आहे, इथं गुरु शिष्यांचा संवाद आहे. कोण असतं इथं सांगायला, सद्गुरू. लिहिलं कुणी, सद्गुरू. ज्याने लिहिलं त्यांनी सांगावं. मग गुरु शिष्यांचा संवाद आहे. शिष्यांचे दासांचे असंख्य अनंत प्रश्न आहेत, चिंता आहेत, किंत आहेत, संशय आहेत, आशंका आहेत. ह्या सोडवायचे असतील तर संवाद पाहिजे. संवाद कुणाचा होता, अर्जुन आणि श्रीकृष्णाचा संवाद होता. तो जो ग्रंथ निर्माण झाला त्याला आपण भगवद्गीता म्हणतो. संवादात्मक ग्रंथ आहे. प्रश्न विचारत जाणं आणि तसं तसं ती उत्तरं मिळवत जाणं, हा संवादात्मक ग्रंथ आहे. संवाद उत्तमाचा आहे. इथं पण तसंच आहे, गुरु शिष्यांचा संवाद. येथ बोलिला विशद भक्तिमार्ग. हा जो भक्तिमार्ग आहे हा विशद केलेला आहे इथे. कुठली भक्ती आहे बरं, कसली भक्ती आहे बरं, सांगितलं पुढच्या ओळीत. नवविधा भक्ती आणि ज्ञान, बोलिले वैराग्याचे लक्षण, बहुधा अध्यात्म निरूपण निरूपिले. मग भक्ती कुठली आहे, नवविधा भक्ती. 9 भक्ती आहेत, 9 पायऱ्या आहेत. आणि ज्ञान, खरं तर भक्तिमार्ग आणि ज्ञानमार्ग, खरं तर भक्तियोग आणि ज्ञानयोग. कसं आहे, भक्तीला त्या ठिकाणी कशाचीच गरज नाही. पंढरपूरला जेव्हा सगळे वारकरी चालत येतात तेव्हा ते भक्तिमार्गाने येतात. तिथं प्रत्येकजण त्या ठिकाणी सुशिक्षित अशातला भाग नाही. वारीला येणारा प्रत्येकजण सुशिक्षित जितका नाही हे खरे, ती तेवढा सुसंस्कृत आहे म्हणून वारीला आलाय. तुम्ही आम्ही कबूल करावं. जेव्हा वारीला एखादी माऊली येते बघा, डोक्यावर पदर असतो, सुसंस्कृतपणाचं लक्षण आहे. पायाच्या टाचा फुटलेल्या असतात बघा. कष्टकरी, शेतकरी असा तो वर्ग आहे, भक्तिभाव आहे म्हणून त्या ठिकाणी ते शेकडो किलोमीटर चालत येतात, भक्तीच्या मार्गाने चालत येतात. ज्ञानमार्ग वेगळा आहे. ज्ञानमार्ग म्हणजे बुद्धिजीवींचा वर्ग आहे तो.
पण भक्ती मार्ग जिथं कुठली नाही सक्ती ती भक्ती. भक्ती आणि ज्ञान बोलिले वैराग्याचे लक्षण बहुधा अध्यात्म निरूपण निरूपिले. बरोबर आहे. नवविधा भक्त्या म्हणजे 9 भक्त्यांचं, ज्ञानांचं, वैराग्याचं लक्षण आणि अध्यात्माचं निरूपण इथं केलं जातं. बघा आता दुसऱ्या ओवीमध्ये आपल्याला समर्थांनी सांगितला भक्ती मार्ग, तिसऱ्या ओवीमध्ये सांगितले नवविधा भक्ती आणि चौथ्या ओवीच्या सुरुवातीलाच सांगितलं भक्तीचे न योगे देव निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. ह्याच्यावरून तुम्हाला आम्हाला भक्तीचं महत्त्व कळलं पाहिजे. भक्तीचे न योगे देव हा भक्तीच्या चेनमध्ये आला की देवत्वाची प्राप्ती आहे. भक्ती योगानेच काय आहे? निश्चितपणे देवत्वाची प्राप्ती आहे. ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. मग या ग्रंथाचा अभिप्राय काय आहे? भक्ती योगाने निश्चितपणे मानवाला देवत्वाची प्राप्ती होणार आहे. मग बघा, मुख्य भक्तीचा निश्चयो, शुद्ध ज्ञानाचा निश्चयो, आत्मस्थितीचा निश्चयो बोलिला असे. परत बघा, दुसऱ्या ओवीमध्ये भक्तिमार्ग, तिसऱ्या ओवीमध्ये नवविधा भक्ती, चौथ्या ओवीमध्ये भक्तियोग, पाचव्या ओवीमध्ये मुख्य भक्ती. सलग जर आपण बघितलं दुसरी, तिसरी, चौथी आणि पाचवी सलग 4 ओव्यांमध्ये काय आहे? भक्ती आहे. आता ही भक्ती कुणाची करायची त्याचा निश्चय केला पाहिजे ना. मग ती करायची मुख्य भक्तीचा निश्चय. भक्ती ही कायम मुख्याची करायची, उपाची नाही, उपाधीमध्ये अडकायचं नाही. मुख्य भक्तीचा निश्चय. मग ज्ञानाचा पण निश्चय केला पाहिजे ना, कारण नवविधा भक्ती आणि ज्ञान सांगितलं होतं. समर्थांनी काय सांगितलं? निश्चय करायचा ना, तर शुद्ध ज्ञानाचा निश्चय. मुख्य भक्तीचा निश्चय झाला, शुद्ध ज्ञानाचा निश्चय झाला. आता आत्मस्थितीचा निश्चय केला पाहिजे. आत्मस्थिती म्हणजे आपली निजस्थिती, आपल्या अंतरी असलेल्या आत्म्याची स्थिती म्हणजे आत्मस्थिती. एकदा का तुमची आमची आत्मस्थिती निश्चित झाली की मनस्थिती निश्चित होणार आहे आणि मग परिस्थिती बदलणार आहे. मग निश्चय काय करायचा हे बोललं जातं इथं. मग बघा पुढे काय सांगितलंय? शुद्ध उपदेशाचा निश्चयो, सायोज्य मुक्तीचा निश्चयो, मोक्ष प्राप्तीचा निश्चयो बोलिला असे. उपदेश कसे आहेत? शुद्ध आहेत. मुक्त्या आहेत 4, त्यापैकी एकच मुक्तीचा निश्चय दिलाय. मग उर्वरित 3 कुठे आहेत? देवाची द्वारी उभा क्षणभरी त्यांनी मुक्तीचारी साधिलेल्या सायुज्यता आहे, ही सर्वात उच्च आहे. मग त्याच्या आधी आहेत ना 3, समीपता, सलोकता, स्वरूपता. या 3 मुक्त्या आणि मग ह्या 3 मुक्त्या ज्या आहेत ह्याच्यावर एक मुक्ती आहे, टॉपची मुक्ती आहे बघा ती, एकदम त्याच्यावर कुठली मुक्ती नसते, ती आहे सायुज्य मुक्ती. आपल्याला जो निश्चय करायचा आहे तो शाश्वत मुक्तीचा निश्चय सांगितलेला आहे. मोक्ष प्राप्तीचा निश्चय बोलिला असे. मुक्ती आणि मोक्ष दोघांचाही निश्चय आहे, पण हे होण्याच्यासाठी शुद्ध उपदेश असला पाहिजे. सद्गुरूंचा उपदेश शुद्ध आहे आणि एकदा त्याचा निश्चय केला की सायुज्य मुक्ती पण आहे आणि मोक्ष प्राप्ती पण आहे. मग बघा पुढं काय सांगितलंय? शुद्ध स्वरूपाचा निश्चय, विदेह स्थितीचा निश्चय, अलिप्तपणाचा निश्चय बोलिला असे. शुद्ध स्वरूप, विदेह स्थिती आणि अलिप्तपणा यांचा निश्चय पाहिजेच पाहिजे. मुख्य देवाचा निश्चय, मुख्य भक्ताचा निश्चय, जीव शिवाचा निश्चय बोलिला असे. मुख्य देवाचा निश्चय. परत बघा समर्थांनी काय सांगितलं आहे? मुख्य भक्ती आणि मुख्य देव
भक्ती मुख्याची करायची आहे, मग देव पण कसा पाहिजे? मुख्यच पाहिजे. मुख्य देवाला काय पाहिजे? मुख्य भक्तच पाहिजे. म्हणजे आपल्याला 5व्या ओवीमध्ये मुख्य भक्ती दाखवली, त्याच्यानंतर समर्थांनी मुख्य देव दाखवला आणि मुख्य भक्त दाखवून जीव शिवाचा निश्चय करून दिला, ह्या 8व्या ओवीपर्यंत आणलं. मुख्य देव म्हणजे शिव, मुख्य भक्त म्हणजे जीव. एकदा कळलं की मुख्य देव कोण आहे आणि मुख्य भक्त कोण आहे, जीव शिवाचा निश्चय लगेच होणार आहे. बघा, मुख्य ब्रह्माचा निश्चय हो, नाना मतांचा निश्चय हो, आपण कोणा निश्चय हो बोलिला असे. मुख्य ब्रह्मा, नाना मत, नाना मतांना काय त्या ठिकाणी हेच नाही. बघा, आपण कुठल्या मतात अडकायचं? आपण कुठल्या मताचा निश्चय केलाय? श्रीमताचा. ह्या श्रीमतामध्ये आपण निश्चितपणे राहायचं आहे, परत लोकमतामध्ये नाही जायचं. मग आपण कोण आहे? श्रीमतातले आहोत का लोकमतातले आहोत, ह्याचा निश्चय आम्ही केला पाहिजे. मग बघा पुढे सांगितलंय, मुख्य उपासना लक्षण, नानात कवित्व लक्षण, नाना चातुर्य लक्षण बोलिली अस. उपासना मुख्याची करावी, नाना कवित्व करावं आणि नाना चातुर्याची लक्षणं. चातुर्य आमच्याकडे आधी खूपच जास्त होतं. कधी कुठेही कसंही कोणावरही त्या ठिकाणी वापरलं जात होतं. पण समर्थांनी जेव्हा आपल्याला बैठकीला घेतलं, आपण त्या ठिकाणी श्रोत्याच्या भूमिकेत आलो. आधी देह होता, त्या देहाचा दास झाला. तो दास जेव्हा बोधात आला तेव्हा ते चातुर्याची लक्षणं आम्हाला इथं सांगितले आणि आम्हाला कळालं की ते कुठं वापरलं पाहिजे, कसं वापरलं पाहिजे, कधी वापरलं पाहिजे, कुणावर वापरलं पाहिजे. पहिलं पण कळलंच होतं की पहिलं ते लोकमतातलं चातुर्य होतं, आता हे श्रीमतातलं विवेकातलं चातुर्य आहे. बघा आता पुढं, मायोद्भवाचे लक्षण, पंचभूतांचे लक्षण, करता कोण हे लक्षण बोलिले असे. मायेचा उद्भव म्हणजे भ्रम. मायाचा उद्भव झाला कसा, भ्रम कसा निर्माण झाला? मग ही पंचमहाभूत आहेत. आम्हाला माहीतच नव्हतं पंचमहाभूत, आम्हाला भूतच माहीत होती फक्त. मग समर्थांनी आम्हाला पंचमहाभूत सांगितली, कारण आमचा देह त्यापासून बनलेला आहे. मग करता कोण हे लक्षण? मग ह्या 5ही तत्वांना चालवणारा करता कोण आहे? आधी आम्हाला वाटायचं मीच करताय. अरे घरात तुझं कोण ऐकतंय म्हणून तुला करता वाटत होतं. ह्या विश्वाचा करता कोण आहे की ज्याच्या नियोगे चाले सर्व सत्ता. ही सगळी जी सत्ता चालू आहे, असा एकमात्र कोणतरी असेल ना, तो करताय, तो करताय. मग करता कोण हे लक्षण बोलिली असं, बरोबर. मग बघा आता, नाना किंत निवारिले, नाना संशय छेदिले, नाना आशंका फिडिले, नाना प्रश्न. नाना 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 किंत. आपल्याकडे किंत कमी होते का? नाना संशय कमी होते का? नाना आशंका कमी होते का? मग हे जे किंत होते त्यांचं निवारण केलं, जे संशय होतं त्याचं छेदन केलं ना, आशंका होत्या त्या फेडून टाकल्या. ह्या फक्त आणि फक्त बैठकीद्वारे, श्रवणाद्वारे, या दासबोधामधून आमच्या किंतांचं निवारण झालं, संशयांचं छेदन झालं आणि आशंका फिटून गेल्या. बघा असं समर्थ सांगतात, ऐसे बहुधा निरोपिले ग्रंथ गर्भी जे बोलिले, ते अवघेची अनुवादले न वचे की कथा. ऐसे बहुधा निरोपिले ग्रंथ गर्भी, ग्रंथाच्या गर्भ अवस्थेमध्ये जे काही बोललं गेलेलं आहे, ग्रंथाच्या गर्भी जे आहे त्याचंच अनुवादन केलेलं आहे. बघा मग ग्रंथाच्या अंतरी काय आहे? तथापि अवगादास बोध, दशक फोडून केला विशद, जे दशकीचा अनुवाद ते दशकी बोलिला. मग हा जो दासबोध आहे, हा काय केला? सगळ्यात पहिल्यांदा दशक फोडून केला विशद.
दशक फोडले. किती दशक आहेत दासबोधामध्ये? दासबोधामध्ये एकूण किती दशक आहेत याचं उत्तर कमेंटमध्ये द्या. दशक फोडून केला विशद, जे जे दशकीचा अनुवाद, ते ते दशकी बोलिला. मग काय केलं? एक एक दशक घेतला, त्या दशकाची फोड केली आणि त्याचा अनुवाद केला. काय केलं? त्या दशकामध्ये 10 समास घेतले आणि अतिशय विस्तृतपणे काय केलं? तो दशक बोलून दाखवला. नाना ग्रंथांच्या संमती, उपनिषदे, वेदांत, श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रीय संहिता. मग बऱ्याच ग्रंथांच्या संमती आणल्या. वेद, उपनिषद, श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रीय संहिता आहे ना. अनेक ग्रंथांच्या संमती आहेत, उपनिषदांच्या संमती आहेत, वेदांताच्या आहेत, श्रुतीच्या आहेत आणि मुख्य म्हणजे आत्मप्रचिती आहे. आणि ती शास्त्राला धरून आहे. सगळं शास्त्रच आहे ना. जे काही या ठिकाणी बोललं जातं ते शास्त्र संहितच आहे. बरोबर? मग बघा, नाना समती अन्वये मनोनी मिथ्या म्हणता नये, तथापि हे अनुभवासी ये प्रत्यक्षात. नाना संमती अन्वये, ह्या सगळ्यांच्या संमती घेतल्या ग्रंथांच्या. मग या एवढ्या ग्रंथांच्या संमती घेतल्या तर ह्याला मिथ्या कसं म्हणायचं? तथापि ये अनुभवासी प्रत्यक्ष. मग आता जर तुम्हाला ते तसं अनुभवायचं असेल प्रत्यक्ष, बघा मग मत्सरे यासी मिथ्या म्हणती, तरी अवघेची ग्रंथ उच्छेदती, नाना ग्रंथांच्या संमती भगवत वाक्य. मत्सरे, ज्यांच्याकडं मत्सर आलेला आहे ते याला मिथ्या म्हणणार, खोटं म्हणणार, लबाड बोलते म्हणणार. आपल्या गावाकडे म्हणतात बघा लबाड. मत्सरे यासी मिथ्या म्हणती, तरी अवघेची ग्रंथ उच्छेदती, नाना ग्रंथांच्या संमती भगवत वाक्य. ग्रंथांच्या संमती आहेत, भगवत वाक्य आहेत. असं वाक्य नाही की जे भगवंतांनी त्या ठिकाणी भगवंताच्या मुखातून नाही आलं. श्रीमद भगवद्गीता, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर्मा माते संगत स्वकर्मणी. भगवत वाक्य आहे. बरोबर? अनेक ग्रंथांच्या संमती आहेत. मत्सरे त्याला सुद्धा मिथ्या म्हणायला कमी करत नाही. तेवढा मत्सर त्या ठिकाणी आहे की भगवत वाक्याला ते मिथ्या म्हणू लागलेत. बघा कुठले कुठले ग्रंथ आहेत. शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तर गीता, अवधूत गीता, वेदानी वेदांत, भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेशगीता, यमगीता, उपनिषदे, भागवत. या ठिकाणी बघा गीता सांगितलेल्या आहेत. शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तर गीता, अवधूत गीता, वेदानी वेदांत, भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेशगीता, यमगीता, उपनिषदे, भागवत. एकूण किती गीता सांगितल्यात कमेंट बॉक्समध्ये सांगा. इत्यादिक नाना ग्रंथ समतीस बोलिले येत, भगवत वाक्य यथार्थ निश्चयसे. इतक्या ग्रंथांनी संमती सांगितली आहे की भगवत वाक्य यथार्थ निश्चयसे. सगळं जे आहे हे भगवत वाक्यच आहे. मागाचे जे मत्सरी होते ते मिथ्या म्हणत होते. समर्थ त्यांचा सुद्धा समाचार घेणार आहेत. भगवत वचनी अविश्वासे, ऐसा कोण पतित असे, भगवत वाक्या विरहित नसे बोलणे तिचे. मग भगवत वचनी अविश्वास पतित आहे तो. भगवत वचनावरती, भगवत वाक्यावरती जर त्याचा अविश्वास असेल, मागाचा जो कार्यकर्ता होता ना मत्सरे, तो भगवत वाक्यावरती त्याचा विश्वास नव्हता म्हणून त्याला मिथ्या म्हणत होता. आणि हा जो पतित आहे ना, ह्याचा भगवत वचनावरती अविश्वास आहे
म्हणून तो पतित आहे. फरक आहे दोघांमध्ये. एकाला वाक्य आवडलं नाही भगवंताचं म्हणून ते त्याला मिथ्या म्हणतोय, आणि एखाद्याला भगवत वचन आवडलं नाही, भगवत वचनावरती अविश्वास आला म्हणून तो पतित आहे. पण ह्या भगवत वाक्याविरहित नसे बोलणे तिचे कोण सांगणार त्याला? इथं जे काय आहे ते भगवत वाक्यच आहे, त्याच्या विरहित इथं काहीच चालत नाही. पूर्ण ग्रंथ पाहिल्या विन उगाच ठेवी जो दूषण, तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी. मग बघा आपल्याला किती सांगितलेत. सगळ्यात पहिला सांगितला मत्सरे. मत्सरे मिथ्या म्हणतो भगवत वाक्याला. भगवत वचनावरती अविश्वास ठेवणारा पतित, आणि ग्रंथ न पाहताच दूषण ठेवणारा दुरात्मा, दुराभिमानी, तो मत्सर करायला लागलाय. बरोबर. हे तीन वेगवेगळे कार्यकर्ते आहेत. अभिमाने उठे मत्सर, मत्सरेय तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे. अभिमान आला की अभिमानातून मत्सर उठतो, मत्सर आला की मत्सरातून तिरस्कार उठतो, आणि ह्या सगळ्यांचं पुढे जाऊन काय होतो? क्रोधाचा विकार प्रबळ होत जातो. मग एकदा का क्रोध आला की बघा पुढं काय होतं. ऐसा अंतरी नासला, क्राम क्रोधे खवळला, अहम भावे पालटला प्रत्यक्ष दिसे. ऐसा अंतरी नासला, असा अंतरंगामध्ये नासून गेलेला आहे, कामानी आणि क्रोधानी खवळून गेलेला आहे. अहम भावे तिची गाडी पलटी झालेली आहे, ते दिसते प्रत्यक्ष. तुम्हा आम्हाला पण दिसतं बघा. अंतरी नासलेला असेल तर चेहरा निस्तेज असतो. काम क्रोधे खवळला असेल तर चेहऱ्यावरचं तेज नक्कीच गेलेलं असतं. आणि अहम भावाने जर तो पालटला असेल, दिसतं आम्हाला प्रत्यक्ष. त्याच्यासाठी सांगायची गरज नाही, चेहऱ्यावरचं तेज सांगून जातं. अंतरी नासलाय, कामक्रोधाने खवळलाय की अहम भावाने पालटलाय. हे सगळं झालं असेल तर त्याची गाडीच पलटी असते. अहंकारामध्ये त्याची गाडी कधीच पलटी झालेली असते. भक्ती मार्गावरती ती गाडी येतच नाही, कारण त्या गाडीची चाकं वर आहे, टप खाली गेलाय. अहंकार आहे ना. आता कामक्रोधाने एकदा खवळला, अहंकाराने एकदा पालटला की तो पुढं कसं होतो? कामक्रोधे लिथाडीला, तो कैसा म्हणावा भला, अमृत सेविताच पावला मृत्यू राहो. कामानी क्रोधाने आधी खवळलेला होता, आता त्याच कामक्रोधाने त्याला लिथाडीला आहे, लाथ मारली. आता जर त्याला आधी खवळला आणि मग त्याच कामक्रोधाने त्याला लाताडला असेल तर तो भला कसा राहिला हो? तो भला नाही आहे. आणि अमृत सेविताच पावला, मग तो अमृत कुंडामध्ये जरी त्याने उडी मारून अमृत प्राशन केलं तरी मृत्यू येणारच आहे. आता असो हे बोलणे, अधिकारासारखे घेणे, परंतु अभिमान त्यागणे, हे उत्तमोत्तम. आता असो हे बोलणे, अधिकारासारखे घेणे. आपण म्हणतो ना, एक अधिकारवाणीने सांगतो आपण, आपल्याकडे जास्तीचा अनुभव असतं, जास्त वय असेल तर म्हणतो अधिकारवाणीने सांगतोय. तसं समर्थ सांगतात, आता असो हे बोलणे, अधिकारासारखे घेणे, परंतु अभिमान त्यागणे, हे उत्तमोत्तम. अभिमानाचा त्याग केला पाहिजे. एकदा का अभिमानाचा त्याग केला ना, ते उत्तम उत्तम आहे. 2 वेळा उत्तम आहे, 1 वेळा नाही. अभिमान त्यागला की तेच उत्तम उत्तम. मग बघा, मागा श्रुते आक्षेपिले, जिये ग्रंथ काय बोलिले, ते सकळी निरोपिले संकळित मार्गे. मागे थोडासा मागे गेलं की श्रोत्यांनी आक्षेप केला होता
या ग्रंथामध्ये काय बोललं जातं? काय बोलिले जी येथ. मग ही जी आक्षेप नोंदवला होता त्यांनी की काय बोललं जातंय ते सकळही निरोपिले संकळित मार्गे. मग वरती सांगितलं ना काय आहे इथं काय बोललं जातं ते सकळही निरोपिले संकळित मार्गे. बरं, आता हे काय होता प्रश्न आपला? काय बोलिले जी येथ, काय बोललं जातं? मग आता हे जे बोललं जातंय हे एवढं बोललं जातंय. किती बोललं जातंय? 27व्या ओवीपर्यंत इथं काय बोललं जातं हे सांगितलं. आता श्रवण. आता श्रवण केली याचे फळ, क्रिया पालटे तत्काळ, तुटे संशयाचे मूळ एक कसरा. हे जे श्रवण केलं त्याचं फळ आहे. कसं फळ आहे? श्रवणाचं पाणी आमच्या श्रवणेंद्रियातून परेपर्यंत गेलं की अंतरी असलेले अवगुण बाहेर निघतात आणि उत्तम गुण त्या ठिकाणी येतात. आणि एकदा का अंतरीतले वाईट गुण दुर्गुण बाहेर गेले आणि सद्गुण आत आले की क्रिया पालटतेच ना. मग मागाशी ज्याची गाडी पलटी झाली होती ना अहमभावाने, अहमभावे पालटला, मग त्याची गाडी आता सरळ होते बघा. हे श्रवण केली याचं फळ आहे. आता श्रवण केली याचे फळ. आत्ता श्रवण करा, अहंकाराने पलटलेली गाडी सरळ होणार आहे. क्रिया पालटे तत्काळ. श्रवण आत्ता करायचं आहे, रोकडा मोक्ष हो. उदारीचं बिजारीचं बोलायचं नाही तसलं. आत्ता श्रवण करायचं, तत्काळ क्रियेमध्ये पालट दिसणार तुम्हाला. भविष्यकाळ, भूतकाळ, वर्तमान ह्या तिन्ही काळात नाही, तत्काळ, तत्क्षणी. तुटे संशयाचे मूळ एकसरा. संशयाची सगळी मुळं तुटून पडणार आहेत. आपण बघितलं ना मगाशी आपल्याला किती होते नाना उद्वेग, त्या ठिकाणी नाना किती होते बघा बरं. नाना किंत, नाना संशय, नाना आशंका, सगळं होतंच की. मग हे काय झालं आता त्या ठिकाणी निघून गेलं. बरोबर. मार्ग सापडे सुगम, न लगे साधन दुर्गम, सायुज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे. मार्ग कसा आहे? सुगम म्हणजे गमन करण्यासाठी योग्य, सरळ, सुलभ, सुंदर असा मार्ग आम्हाला सापडलेला आहे. न लगे साधन दुर्गम. मार्ग एवढा सुगम आहे, दुर्गमाचं कुठलं साधन आणायचं नाही. बैठकीला आल्याच्या नंतर येताना शिरा आणा, पंचामृत आणा, असलं काही लागत नाही, काही आणायचं नाही. श्रवणच करायचं फक्त. मग श्रवणातून भक्तिमार्ग आहे. तो भक्तिमार्ग कसा आहे? सुगम आहे. पंढरपूरला पोचतंच, कसंही पोचतं. सुगम, कुठलंही साधन नाही लागत, काही असं आणावं लागत नाही. न लगे साधन दुर्गम, सायुज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे. केला होता ना तुम्ही आम्ही निश्चय हो, सायुज्य मुक्तीचा निश्चय हो, ती तुमच्या ठाई पडणार आहे, समोर येणार आहे. समोर भक्ती मार्गावरती चालायला लागला, या सुगम मार्गावरती चालायला लागला, साधनाशिवाय चालायला लागला, प्राप्ती काय? सायुज्य मुक्तीचा निश्चय केला होता ना, त्याचं वर्म ठाई पडलं बघा. नासे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्रची येते ज्ञान प्राप्ती, ऐसी आहे फळश्रुती ये ग्रंथी. वा. नासे अज्ञान दुःख भ्रांती. बरोबर. काय होतं? ऐसा अंतरी नासला, आधी आतमध्ये नासला होता, ते दिसतंय इथं. कसं दिसतंय बघा. नासे अज्ञान दुःख भ्रांती. आतमध्ये जे त्याचं अज्ञान होतं, आतमध्ये जे त्याचं दुःख होतं, आतमध्ये करता मीच ही त्याची भ्रांत होती, भ्रम होता, हे नासून गेलं.
शीघ्रची येते ज्ञानप्राप्ती. मगाशी आपल्याला सांगितलं श्रवण केल्याचे फळ क्रिया पालटे तत्काळ. आता सांगितलं काय, शीघ्रची येते ज्ञानप्राप्ती. शीघ्र येते, लगेच्या लगे, तत्काळ, लगेच्या लगे. शीघ्रची येते ज्ञानप्राप्ती. ऐसी आहे फळश्रुती. ये ग्रंथी फळ आहे. श्रुती श्रवणाचं फळ काय आहे? अज्ञान दुःख भ्रांती नासून जाणार. पटकनच्या पटकन त्या ठिकाणी ज्ञानप्राप्ती येणार. आणि हे फळश्रुती आहे याच ग्रंथाची. योगियांचे परमभाग्य, अंगी बाणे ते वैराग्य, चातुर्य कळे यथायोग्य, विवेके संहित. योगियांचे परमभाग्य. योगी सांगितलं ना आपल्याला, भक्तीचे न योगे देव. भक्तियोग होता आणि या भक्तियोगानं आता आम्ही काय झालो, योगी झालो. मग हे योगियांचे परमभाग्य आहे. योग्याचं परमभाग्य काय आहे? अंगी बाणे ते वैराग्य. योगी असल्याचं पहिलं लक्षण म्हणजे त्याच्याकडे आलेलं वैराग्य, आसक्ती. आता त्या ठिकाणी तो निस्पृह झालेला आहे, स्पृहा नाही राहिलेली त्याच्याकडं, वैराग्य आलेलं आहे. हे योगियांचं परमभाग्य आहे की त्यांच्या अंगी आता वैराग्य आलंय. वैराग्य कुणापासून आलं? विषय वासनेपासून आलो. ऐसा अंतरी नासला कामक्रोधे खवळला, कामक्रोधे लिथाडीला, विषय वासनेनी लाताडला होता, खवळला होता, त्यातून वैराग्य आलं ना. मग झाला की योगी. चातुर्य कळे यथा योग्य, विवेके संहित. आता चातुर्याला विवेकाची जोड लागली. चातुर्य कळे यथायोग्य, विवेके संहित. या चातुर्याला विवेकाची जोड लागली आणि कळालं चातुर्यापेक्षा विवेकच उत्तमाचा आहे. समर्थांनी आम्हाला एक अख्खा दशक त्या ठिकाणी सांगितलं. विवेक वैराग्य उत्तमाचा दशक. बघा पुढं. भ्रांत अवगुणी अवलक्षण, तेची होती सुलक्षण, धूर्त तर्किक विचक्षण, समयो जाणती. भ्रांत भ्रांत म्हणजे कसा? भ्रमित होता. आधी काय चाललंय कळतच नव्हतं. अवगुणी होता, अवलक्षण होता. त्याची लक्षणं काही बरोबर नव्हती, त्याची गुण काही बरोबर नव्हती. ही तिघं पण ना फक्त श्रवणाने सुलक्षणं झाली. भ्रांत, अवगुणी, अवलक्षण, त्याची होती सुलक्षणं. धूर्त, तर्किक विचक्षण, संयोजन. एक धूर्त होता, एक तर्किक होता, एक विचक्षण होता. त्याला कळतच नव्हतं कुठल्या क्षणाला काय करायचं आहे. ते आता समय जाणू लागलेत. समयो जाणती. कारण त्यांच्याकडे जी नेणीव होती तिथं आता जाणीव आली. बैठकीला आल्यानंतर तेच झालं सगळ्यात पहिलं. तुमची आमची नेणीव गेली आणि आपण जाणीवेच्या कक्षेकडे चाललो. असं म्हणायचं नाही की मी आता जाणता झालो. आपण म्हणतो ना, ती नेनताही जाणताय. नेनतं म्हणजे कोण? जे लहान बाळ आहे, लहान मुलं आहे, त्याला आपण म्हणतो नेनतं. जरा मोठं असलं, कळतं असलं की त्याला म्हणतो तू तर ऐकलं का जाणता. तसं नसतं हो. जेव्हा आपण या ठिकाणी बैठकीला आलो तेव्हा या कलियुगामध्ये, ह्या प्रपंचामध्ये, या संसारामध्ये आपण नेनतेच होतो. बैठकीला आल्यावर जाणते झालो. आळशी त्याची साक्षपी होती, पापी त्याची प्रस्तावती, निंदक त्याची बंधू लागती भक्तिमार्गाशी. बरोबर, भक्तिमार्गाला लागलो म्हणूनच एवढं झालं हो. आधी आळशी होतो, साक्षपी झालो. आधी पापी होतो, आता प्रस्तावित झालो. आधी निंदक होतो, आता त्यांनाच वंदन करू लागलो. ज्याची निंदा करत होते ना, है ना, मत्सरे यासी मिथ्या म्हणती. ते जे मत्सरी होते, जे निंदा करत होते, टवाळी करत होते, आता वंदन करू लागले. जे पापी होते ना ते आता प्रस्तावना करू लागले. जे आळशी होते ना
आता साक्षेपी झाले. सगळं जे परिवर्तन झालं ते भक्तिमार्गामुळे झालं. भक्तिमार्ग नसता तर आमचे आळशीचे महाआळशी झाले असते, पापीचे महापापी झाले असते, निंदकाचे महानिंदक झाले असते. भक्तिमार्ग मिळाला, सद्गुरू चरण मिळालं, सद्गुरू कृपा झाली, म्हणून हे शाश्वत असं परिवर्तन झालं. बघा अजून काय सांगितलंय. बद्धची होती मुमुक्ष, मूर्ख होती अतिदक्ष, अभक्तची पावती मोक्ष भक्तिमार्गे. बद्ध होता तो मुमुक्ष झाला. बद्ध होता, बुद्धीच नव्हती. आता तो बैठकीला येऊन, श्रवणात येऊन, दासबोधाचं श्रवण करून करून इतका त्या ठिकाणी तयार झालेला आहे की आता तो मुमुक्ष झालेला आहे. बद्धची होती मुमुक्ष, आधी बद्ध होता, आता मुमुक्ष, मोक्षाला जाण्यासाठी तयार झाला. मूर्ख होती अतिदक्ष, मूर्ख होता हो आधी, आता दक्ष झाला. साधा सुद्धा नाही, अतिदक्ष केलं समर्थांनी. आधी कसं होता, मूर्ख होता, मूर्ख, सगळी त्याला मूर्ख म्हणायची. आता अतिदक्ष झाला. आधी अभक्त होता, भक्ती तर माहीतच नव्हती, अभक्त. अभक्तची पावती मोक्ष भक्तिमार्गी. अभक्ताला सुद्धा मोक्षाला नेणारी, बद्धाला मुमुक्ष करणारी, मूर्खाला दक्ष करणारे एकच मार्ग आहे, तो म्हणजे भक्तिमार्ग. येत बोलिला विशद भक्तिमार्ग. आणि तोच सांगितलं समर्थान की इथं फक्त भक्तिमार्ग बोलला जातो. हे नवविधा भक्तीची किमया आहे. बद्धची होती मुमुक्ष, समर्थांनी बद्धाला बद्ध ठेवलंच नाही, बद्धाला मुमुक्ष केलं. मूर्खाला मूर्ख ठेवलं नाही, मूर्खाला अतिदक्ष केलं. अभक्ताला अभक्त न ठेवता त्याला सुद्धा मोक्षाला नेलं भक्तीच्या मार्गावरून. मार्ग सापडे सुगम, हा मार्ग सुगम आहे, न लगेच साधन दुर्गम. हा भक्ती मार्ग आहे. भक्ती मार्गाची किमया ही आहे. बघा आता पुढं. नाना दोषते नासती, पतिततेची पावन होती, प्राणी पावे उत्तम गती श्रवण मात्रे. श्रवण मात्राच एवढी जबरदस्त आहे की दोष निघून जातील, दोष नासून जातील. समर्थांनी आधी पण सांगितलं, नासे अज्ञान दुःख भ्रांती. अज्ञान नासून गेलं, दोष नासून गेले. बरोबर. तुमच्या आमच्या अंतरी काही कमी होतं का अज्ञान? दोष काही कमी होते का? पतिततेची पावन होते ना. वरती बघितलं आपण, पतित. भगत वचनी अविश्वासे ऐसा कोण पतित असे. त्याने भगवत वचनावरती अविश्वास केला, तो पतित पावन केला यांनी श्रवणाच्या मात्रेनी. प्राणी पावे उत्तम गती श्रवण मात्रे. एखादा प्राणी सुद्धा उत्तम गतीला जाईल, हा श्रवणाची मात्रा पाहिजे. हे श्रवण औषध आहे तुमचं आमचं. आपल्या चिंता, आपले उद्वेग, सगळं कसं होतं, ह्या श्रवणामुळे सगळं शांत झाले. आता समाधान, निरंतर समाधान मिळाले हो तुम्हाला. आम्हाला श्रवणाची मात्रा खूप जबरदस्त. नाना धोके देहबुद्धीचे, नाना किंत संदेहाचे, नाना उद्वेग संसाराचे नासती श्रवणे. नाना धोके देहबुद्धीचे, देहबुद्धीने आम्हाला भरपूर धोके दिले, धडाधड धोके दिले. संदेह किंत भरपूर भरपूर. उद्वेग, उद्वेग म्हणजे अशी परिस्थिती आमच्या संसाराची, असुरक्षित वाटायचं, अस्वस्थ वाटायचं. हे उद्वेग होते. वेगानेच यायचे ना, त्यांच्या नावाने उद्वेग, अत्यंत वेगाने यायचे होय. नाना उद्वेग संसाराचे, नासती श्रवणे, श्रवणामुळे ते नासून गेले. समर्थांनी आपल्याला सांगितलं, दोष नासून टाकले, अज्ञान नासून टाकलं, नाना उद्वेग त्या ठिकाणी श्रवणातून नासून टाकलेले. बरोबर. मग ऐसी याची फलश्रुती, श्रवणे चुके अधोगती, मनास होय विश्रांती समाधान. ही आहे फलश्रुती. बरोबर.
श्रवणे चुके अधोगती. श्रवण चुकलं की अधोगती आहे आणि श्रवणाला आलं की प्रगती आहे. श्रवणाला आलं की मनास होय विश्रांती आणि समाधान. ही फलश्रुती ना. श्रवण केल्याने प्राप्त काय आहे? ही श्रवणाची फलश्रुती आहे. मनाला विश्रांती होणार आहे, समाधान होणार आहे. आणि श्रवण चुकलं अधोगती निश्चित आहे. मग बघा, जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा, मत्सर धरी जो पुसा तयास त्याची प्राप्त. जयाचा भावार्थ, ज्याचा ज्याचा भावार्थ जसा असेल आपण बघितलं. काही मत्सरे होती, काही पतित होती. अशा जरी भावार्थाने श्रवण केलं तरी त्यांना तसंच लाभ होईल. मत्सराने जरी त्यांनी धरलं असेल श्रवण तरी त्याला तसाच प्राप्त होणार आहे. तशीच प्राप्ती त्याला येत जाणार आहे. पहिल्या ओवीमध्ये आपण बघितलं होतं प्राप्ती काय आहे, आणि समर्थांनी शेवटच्या ओवीमध्ये पण तेच सांगितलं, तयास त्याची प्राप्त. बरोबर. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय विचारलं? श्रोत्याने श्रवण केली आणि प्राप्त. समर्थ काय म्हणले? जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा, मत्सर धरी जो पुसा तैस त्याची प्राप्त. पहिली ओवी तिथंपासून शेवटच्या ओवीपर्यंत बघितलं तर प्राप्ती तुम्हाला आम्हाला समर्थाने दाखवून दिली आणि सांगून दिलं की जसा भावार्थ ठेवशील मग तुमचा आमचा भावार्थ कोणाच्या प्रती समर्पित असावा, तसाच लाभ तुम्हा आम्हाला होणार आहे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे मंगलाचरण नाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. जय सद्गुरु.